गाव तिथं रस्ता आणि रस्ता तिथं एसटी। राज्याच्या प्रत्येक खेडेगावात आज एसटी पोहोचलीये। खासगी वाहतुकीशी सक्षम स्पर्धा, आगारांचं बळकटीकरण अशी अनेक ध्येय उराशी घेऊन 1948 पासून आजपर्यंतच्या 68 वर्षात एसटीनं प्रवाशांची अथक सेवा केली आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटी महामंडळानं अलीकडेच 68 वर्ष पूर्ण केली। महाराष्ट्राच्या लाल काळ्या मातीतून गावोगावी पोहोचलेली एसटीची लाल पिवळी बसगाडी ही खरं म्हणजे प्रवासी वाहतूक करणारी एक परिवहन सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी या सेवेची नाळ जोडली गेली आहे। कालांतरानं तर एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी बनून गेली। ग्रामीण महाराष्ट्राशी जोडलेल्या नात्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण करणाऱ्या सांस्कृतिक दूताची भूमिका देखील एसटीनं नकळत बजावली। पाहिलं तर गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी। प्रत्येक खेडेगावात जिथं रस्ता आहे तिथे एसटी पोहोचलेली आहे। त्याची कनेक्टिव्हिटी अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यामुळं आज मुक्कामाच्या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून जरी आम्ही तोट्यात असलो, तोट्यातील रस्त्यावर आम्ही असलो तरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून एसटी पूर्ण गावापर्यंत पोहोचलेली आहे। मात्र 68 वर्षांच्या एसटीनं आपला वेग बहुधा कमी केला असावा, कारण काळावर विकासाचे ठसे उमटू लागले तेव्हा एसटीनं अंग चोरून घेतल्याचं जाणवू लागलं। प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासाची आमिष दाखवत खासगी वाहतूकदारांनी एसटीच्या मक्तेदारीला आव्हान देण्यास सुरुवात केली आणि ग्रामीण संस्कृतीची जवळीक असलेली ही एसटी बहुधा या झगमगाटी स्पर्धेच्या जाणीवेनं गांगरून गेली। राज्यातील एसटी महामंडळावर सरकारचं नियंत्रण आहे, म्हणजे या महामंडळाच्या पाठीशी सरकार उभं आहे। तरीही आव्हानांना तोंड देणाऱ्या महामंडळाची ताकदच जणू दिवसागणिक क्षीण होत चाललीये आणि हे सर्व एसटीनं प्रवास करणाऱ्यांना अगदी सहज जाणवतं। मात्र यातील अनेक प्रवासी आजही एसटीलाच आपला पर्याय मानतात आणि एसटीनंच प्रवास करतात। एसटी महामंडळाकडून जी सोय केली आहे, खेड्यापाड्यापर्यंत एसटी पोहोचलेली आहे आणि एसटी महामंडळाने जी सोय केलेली आहे अशी दुसरी कोणत्याही ह्याच्यातून होणार नाही। खाजगी असल्या तर ते स्वतःच्या फायद्यापुरता विचार करतात आणि एसटी म्हणून एसटी महामंडळ आवश्यक आहे आणि एसटी ही पुढं चालू राहणं आवश्यक आहे। आम्ही पण एसटीने प्रवास करतो, पण प्रायव्हेटला जर तुम्ही कॉम्पिटिशनला उतरला तेव्हा प्रायव्हेटसारखं तुम्ही पण हे करायला पाहिजे। गाड्यांची स्थिती तुम्ही आता म्हणताय ते गाड्या वगैरे चांगल्या आणायला पाहिजे। आता चांगल्या वगैरे 2x2 गाड्या आहेत प्रायव्हेटमध्ये, ते पण तुम्ही चांगला आणा, कॉम्पिटिशनला उतरा। आता जे मुंबई पुणे शिवनेरी चालते त्याप्रमाणे आम्ही म्हणत नाही की शिवनेरी ऑलो इथे हे करा, पण त्याप्रमाणे सुविधा द्या प्रवाशांना। जो प्रवासी तिकडे वळतोय तो आपल्या इथे एसटीने कसा येईल ते बघा। रत्नागिरीतले महेंद्र पांडुरंग नागवेकर सध्या मुंबईत राहतात, मात्र गेल्या 55 वर्षापासून ते एसटीनंच प्रवास करतायत। या 50 वर्षाच्या प्रवासात त्यांना पूर्वीची आणि आत्ताची एसटी यात काहीच बदल झालेला दिसत नाही। पण आता बदल व्हायला पाहिजे। एसटीचे जे डबे आहेत त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, म्हणजे काहीतरी आताच्या ह्याच्यामध्ये नवीन म्हणजे फास्ट काहीतरी सुधारणा व्हायला पाहिजे, एवढं मी या मताशी आहे। पूर्वीचा आणि आताचा ह्याच्यामध्ये बदल काहीच नाही आहे, हाय तसंच आहे। गावापासून तालुक्यापर्यंत आणि जिल्ह्यापासून राजधानीपर्यंत सर्वत्र एसटीच्या मालमत्तेचं जाळ आहे। पण कळकटपणा आणि अस्वच्छता ही जणू राज्यातील एसटीच्या गावोगावच्या स्थानकांची ओळख बनली आहे। शहरामधील झगमगाटाच्या आडोशाला उभी असलेली ही एसटीची स्थानकं त्यामुळेच गर्दी असून देखील एकाकी वाटू लागतात आणि साहजिकच नव्याची सवय झालेला प्रवासी नाईलाजानं तिच्याकडे पाठ फिरवतोय आणि म्हणून वाहतूक क्षेत्राच्या एखाद्या कोपऱ्यात भविष्यात कुठेतरी एसटीची बस एकाकीपणे धावताना दिसेल, पण तोवर एसटीचा जीवनवाहिनीचा तोरा मात्र संपलेला असेल। प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।